मुंबईमध्ये 26/11ला जो हल्ला झाला त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात होता अशा प्रकारचं वक्तव्य माधव भंडारी यांनी केलं असल्याचा आरोप करत काही वृत्तपत्रांनी याबाबतची माहिती आज दिलेली आहे। एकूणच यामध्ये नेमकं काय खरी सत्यता आहे ती आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत माधव भंडारी आहेत। आज आपण पाहिलेलं आहे अनेक वृत्तपत्रांमध्ये याबाबतची माहिती आहे, काय नेमकं सत्य आहे? एक दोन वर्तमानपत्रांनी तुम्ही म्हणता तशा तऱ्हेच्या बातम्या छापल्यात, पण बाकीच्या वर्तमानपत्रांमध्ये तशा बातम्या नाही आहेत आणि हे आपल्याला बघायला मिळालं माहिती आहे। त्यामुळे ज्या एक दोन वर्तमानपत्रांनी अशा बातम्या छापल्या त्यांचे हेतू काय आहेत मला माहीत नाही। त्या बातम्या लिहिणाऱ्याच्या मनातल्या स्वतःच्या मनातलं जे होतं ते त्याने माझ्या नावावर खपवायचा प्रयत्न केला ही शक्यता असू शकते। काय नेमका कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये नेमकं तुम्ही काय वक्तव्य केलं होतं? तो एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता आणि त्या पुस्तकाच्या निमित्ताने आणि आता तहव्वुर राणाला जेव्हा भारतात आणलं आहे त्याच्यातून जी सगळी चर्चा सुरू झाली त्याच्या संदर्भात मी बोलत होतो। आणि 26/11चा जो हल्ला मुंबईवर झाला त्याची माहिती राज्य सरकारला पुरेशी वेळेवर मिळाली होती, 5 महिने अगोदर मिळाली होती। आणि हा कुठलाही आरोप नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। कारण राज्य सरकारने स्वतः एक प्रेस नोट काढून एक प्रसिद्धीपत्रक काढून हे जाहीर केलं होतं। ते प्रसिद्धीपत्रक सगळ्यांकडे उपलब्ध होतं, त्यावेळेला सगळ्यांना माहिती होतं। तरीसुद्धा 5 महिन्यानंतर हल्ला झाला। त्याच्यामध्ये 3 वरिष्ठ पोलीस अधिकारी, 16-17 पोलीस जवान आणि सुरक्षा दलाचे जवान मारले गेले, 166 नागरिक मारले गेले। एवढा भीषण हल्ला झाला तर 5 महिने अगोदर माहिती मिळालेली असून राज्य सरकार हा हल्ला का रोखू शकलं नाही हा प्रश्न तेव्हाही आम्ही उपस्थित केला होता। मध्यंतरीच्या गेल्या 15-16 वर्षांमध्ये सुद्धा पुन्हा पुन्हा मी हा प्रश्न विचारलेला आहे। आजही विचारतो आणि गरज पडली तर उद्याही विचारेन। पण आता पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर ह्या सर्व गोष्टी समोर येत आहेत किंवा तुमचं नाव घेऊन याच्या संदर्भातली माहिती जी आहे ती दिली जाते आणि तुमच्या नावाने हे आरोप केले जात आहेत पुन्हा एकदा, याचं काय नेमकं कारण आहे? माझ्या नावाने कोण काय आरोप करते मला माहीत नाही। मी जे बोलायचं ते मी बोललोय। मी आत्ताही तुमच्या चॅनलवरती ही माहिती, माझं जे म्हणणं आहे ते मी सांगितलं। नक्कीच। तर ज्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये आलेल्या आहेत तर त्या चुकीच्या आहेत असं कुठलंही वक्तव्य मी केलं नसल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे। पुण्याहून मुनायनपुरे, सिविक मिरर।